नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जर बघितलं तर बघा सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट या पदासाठी जर बघितलं नवीन शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा किती असणार आहे आणि त्यासोबतच बघा एक्झाम सिलेबस कशा प्रकारे आहे, संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार की इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट एक्झामिनेशन 2025. आता जर बघितलं तर बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर ही जी आहे इंटेलिजन्स ब्युरो येते आणि त्यानुसार जर बघितलं तर सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी नवीन एक शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही जी भरती आहे ती ऑल इंडिया आहे, म्हणजे की बघा तुम्ही कोणत्या पण राज्यातून अप्लाय करू शकता, पण त्या राज्यातून जर तुम्ही अप्लाय करसाल तर तुम्हाला त्या राज्याचं डोमेशियल असणं आवश्यक आहे, म्हणजे की तुम्ही त्या राज्याचे रहिवासी आहे, तुम्हाला ते दाखवावे लागणार आहे. आता बघा आपण जर बघितलं तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की यू आर ओबीसी एससी एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे रिक्त जागा आणि टोटल किती रिक्त जागा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता बघा सर्वात खाली जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला 25 नंबरला मुंबई जे आहे त्या मुंबईमध्ये किती जागा रिक्त आहेत तर बघा टोटल जर जागा बघितल्या तर 15 जागा रिक्त आहेत. यावर्षी जर बघितलं आपण इंटेलिजन्स ब्युरोमध्ये वेगवेगळ्या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. याआधी जर बघितलं तर मी तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जेवढ्या काही व्हॅकन्सी निघालेल्या आहेत त्याबद्दलची अपडेट टेलिग्राम चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवर पण प्रोव्हाइड केलेलं आहे. ते जर का तुम्ही बघितलं नसेल तर बघून घेसाल. आता जर बघितलं तर प्रत्येक राज्यानुसार जर बघितलं तुम्हाला इथं जागा ज्या रिक्त दिसून येणार आहे. एकूण जर जागा रिक्त बघितल्या आपण तर बघा 455 जागा रिक्त आहेत. आता बघा तुम्हाला इथं संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, त्यानुसार आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आता बघा या भरतीसाठी जर बघितलं खूप जास्त फॉर्म येत नाही, कारण की भरपूर विद्यार्थी अप्लाय करत नाहीत. आता क्लासिफिकेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅझेट नॉन मिनिस्ट्रियल, म्हणजेच की बघा ही जी पोस्ट आहे ती ग्रुप सी मध्ये येते. आता जर बघितलं पे स्केल तुम्हाला किती दिल्या जाणार आहे तर बघा लेवल 3 नुसार जर बघितलं तर 21,700 ते 69,100 एवढी तुम्हाला जे आहे पे मॅट्रिक्स म्हणजे महिन्याला सॅलरी दिल्या जाणार आहे. आता बघा तुम्हाला बेसिक जर सॅलरी बघितली 21,700 एवढी तुम्हाला खूप कमी दिसणार आहे. तर बघा यामध्ये जेव्हा तुमचे बेसिक अलाउन्स म्हणजे की डिअरनेस अलाउन्स संपूर्ण जेवढे काही भत्ते आहे तेवढे ॲड झाल्यानंतर तुमची जी मंथली सॅलरी आहे ते 30-35 अबव बनते, एवढी तुम्ही लक्षात घ्या. आता खाली जर बघितलं की इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा इथं क्वालिफिकेशन बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा मॅट्रिक्युलेशन फ्रॉम रेकॉग्नाइज बोर्ड ऑफ एज्युकेशन, म्हणजेच की यामध्ये फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यासोबतच बघा आता ही जी बघितलं तर मोटर ट्रान्सपोर्टसाठी व्हॅकन्सी असल्यामुळे यामध्ये तुम्हाला व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर मोटर कार्स म्हणजेच की LMV म्हणजेच की लोअर मोटर व्हेकलचं जे लायसन्स आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम म्हणजेच की तुम्हाला मोटर मेकॅनिझम मध्ये काही नॉलेज असणं आवश्यक आहे. द कॅन्डिडेट शुड बी एबल टू रिमूव्ह मायनर डिफेक्ट्स इन द व्हेकल, म्हणजेच की बघा काही डिफेक्ट जर असले गाडीमध्ये तर तुम्हाला काढता यायला हवे, याबद्दल तुम्हाला म्हणजेच की माहिती असायला हवी. एक्सपिरियन्स जर बघितलं तर बघा एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग अ मोटर कार फॉर ॲटलिस्ट 1 इयर आफ्टर ऑब्टेनिंग व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. आता जर बघितलं जेव्हा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स निघून येते त्यानंतर जर बघितलं तुम्हाला एक्सपिरियन्स मागितला गेलेला आहे ॲटलिस्ट 1 इयर म्हणजेच की 1 वर्षाचा. पोझिशन ऑफ डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट विच कॅन्डिडेट हॅज अप्लाइड. बघा ज्या स्टेट अंडर तुम्ही अप्लाय करसाल तर बघा त्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या राज्यातून तुम्ही अप्लाय करसाल त्या राज्याचं तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. आता बघा वयोमर्यादाबद्दल जर माहिती बघितली तर बघा एज लिमिट जर बघितली तर 18 ते 27 वर्षापर्यंत जे एज लिमिट दाखवण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता जे कोणी SC ST कॅन्डिडेट आहे त्यांना 5 वर्षाचे रिलॅक्सेशन आणि OBC NCL कॅन्डिडेटसाठी जर बघितलं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती यामध्ये जर बघितली तर आलेली नाही आहे, कारण की ही जी भरती आहे ती शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. जशी काही याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देणार आहे आणि ही जी PDF ची जी जाहिरात आहे ते तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही जर का अजूनपर्यंत बघितली नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. त्याच खाली जर बघितलं तर बघा स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे तर बघा यामध्ये टियर 1 आणि टियर 2 राहणार आहे. टियर 1 मध्ये जर बघितलं ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप MCQs डिवायडेड इंटू 5 पार्ट्स कंटेनिंग 100 क्वेश्चन ऑफ 1 मार्क इच ऑन, म्हणजेच की बघा हे जे 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे. जनरल अवेअरनेस करून 20 क्वेश्चन, बेसिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स या विषयाकडून जर बघितलं 20 क्वेश्चन, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड कडून 20 क्वेश्चन आणि न्यूमेरिकल ॲनालिटिकल लॉजिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग यासाठी जर बघितलं 20 क्वेश्चन आणि इंग्लिश लँग्वेज या विषयातून 20 क्वेश्चन. अशा प्रकारे जर बघितलं टोटल मार्क 100 आहे आणि 1 घंटेचा टाइम पिरियड तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याच खाली जर बघितलं निगेटिव्ह मार्किंग बद्दल तर बघा इथे निगेटिव्ह मार्किंग बद्दल सांगण्यात आलेलं आहे की 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे की जेव्हा तुमचे 4 क्वेश्चन चुकीचे आढळतील तेव्हा तुमचा 1 मार्क कटणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या.
आता टियर 2 मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे बघा, मोटर मेकॅनिझम अँड ड्रायव्हिंग टेस्ट कम इंटरव्ह्यू, म्हणजेच की बघा मोटर मेकॅनिझमची जे टेस्ट आहे तुम्हाला द्यावी लागणार आहे, ड्रायव्हिंग टेस्ट. आता बघा, द कॅन्डिडेट वुड बी रिक्वायर्ड टू ड्राईव्ह अ मोटर व्हेकल ॲज इन्स्ट्रक्टेड बाय द इन्स्ट्रक्टर. Practical knowledge of the candidate about the vehicle and removal of minor defects, snags in the vehicle, its unkept maintenance, etc. would also be tested. म्हणजेच की बघा तुम्हाला जे म्हणजे टेस्टिंग आहे तुम्हाला द्यावी लागणार आहे. देअर विल बी मिनिमम कट ऑफ मार्क्स ऑफ 40% फॉर टियर 2 एक्झाम. म्हणजेच की बघा टियर 2 एक्झाममध्ये जो कट ऑफचा जो क्रायटेरिया आहे तो 40% घेणे अनिवार्य आहे, तुम्ही लक्षात घ्या. 50 मार्काची जी टेस्ट आहे म्हणजे 50 मार्काची ते तुम्हाला मार्क्स विचारला जाणार आहे. त्यापैकी जर बघितलं तर कट ऑफ मार्क्स 40% यावर तुम्ही लक्षात घ्या. आणि सुरुवातीची जी टियर 1 ची जी एक्झाम आहे त्यासाठी जर बघितलं कट ऑफ मार्क्स तर बघा, युआरसाठी 30%, ओबीसीसाठी 28, एससी-एसटी कॅन्डिडेटसाठी 25 आणि ईडब्ल्यूसाठी 30 आणि ऑल एक्स सर्व्हिसमॅन वुड बी ट्रीटेड इन देअर ओन कॅटेगरी. जसे की बघा युआर, ओबीसी, एससी, एसटी, ईडब्ल्यूएस यासारखं जर बघितलं तुम्हाला कट ऑफ मार्क्स राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं सिटी ऑफ एक्झामिनेशन, द कॅन्डिडेट मे रेफर टू बी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे की बघा जेव्हा डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येणार त्यामध्ये संपूर्ण माहिती याबद्दलची देण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा या भरतीसाठी एक्झाम फी किती आहे तर बघा संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा हाऊ टू अप्लाय, म्हणजे की कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला बघा इथं ॲप्लिकेशनची जी वेबसाईट आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं बघा याची जी ॲप्लिकेशन डेट आहे ते कधीपासून सुरुवात होणार आहे एक्झाम फॉर्म भरायसाठी. तर बघा 6/9/2025 ते 28/9/2025 पर्यंत ही जी एक्झाम फॉर्म चालणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं आपण की एक्झाम फीज किती लागणार आहे तर बघा ऑल कॅन्डिडेटसाठी जर बघितलं तर ₹550 चार्ज आहे आणि मेल कॅन्डिडेट ऑफ जनरल ईडब्ल्यूएस अँड ओबीसी कॅटेगरीसाठी जर बघितलं तर एक्झामिनेशन फी ₹100 इन ॲडिशन टू रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस 550. टोटल जर बघितली तर बघा 650 एवढी जी आहे जनरल ईडब्ल्यूएस अँड ओबीसी कॅटेगरीसाठीच एक्झाम फीस जे आहे लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मोड ऑफ पेमेंट, जे की बघा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे पेमेंट करायचं आहे. जेवढी काही माहिती होती या भरतीबद्दलची या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये आपण संपूर्ण जाणून घेतली आहे. आता बघा जशी काही सविस्तर माहिती ओपन होणार तर बघा संपूर्ण माहिती मी त्यामध्ये देण्यात येणार आहे. जशी की बघा डिटेल एक्झाम सिलेबसबद्दल आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे. तर बघा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जर यामध्ये असेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करावं. आणि या भरतीबद्दल जर काही तुमचे डाऊट असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.